Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the third chapter, triangles. Now first, remote interior angle theorem. Now first of all, what is the definition of remote interior angle? What is the remote interior angle? Suppose this is a triangle ABC. ABC. आता याची ही जी BC साइड आहे ती जर आपण एक्सटेंड केली अशी वाढवली पुढे आणि इथे D पॉइंट घेतला तर ही वाढवलेली साइड आणि ही दुसरी साइड दोघांमध्ये जो अँगल तयार झाला त्याला म्हणायचं एक्सटेरियर अँगल. ओके, त्याला काय म्हणणार आहे? एक्सटेरियर अँगल. कसा तयार होतो? ट्रायंगलची एक वाढवलेली साइड आणि दुसरी न वाढवलेली साइड दोघांमध्ये जो तयार होईल त्याला म्हणणार आहे आपण एक्सटेरियर अँगल. ओके, नंतर आता हे जे अँगल आहेत, हा अँगल, हा आणि हा, हे ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आहेत म्हणून त्यांना म्हणायचं इंटिरियर अँगल्स. ट्रायंगलच्या इंटिरियर पार्टमध्ये तयार होतात म्हणून त्यांना आपण म्हणणार इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स. परत त्याचे दोन प्रकार पडले. आता हा जो एक्सटेरियर अँगल आहे त्याच्या एकदम ॲडजेसंट लगतचा हा इंटिरियर अँगल आहे त्याला म्हणायचं ॲडजेसंट इंटिरियर अँगल. त्याला काय म्हणणार आहे आपण? ॲडजेसंट इंटिरियर अँगल. नंतर आता हे दोन अँगल ए अँड अँगल बी आर अवे फ्रॉम दिस एक्सटेरियर अँगल, त्यापासून जरा दूर आहे. रिमोटचा अर्थच असा होतो दूरस्थ. टीव्हीचा रिमोट कंट्रोल असतो ना, आपण दुरून ऑपरेट करतो, अर्थच तो आहे दूर असणारा, लांब असणारा. मग हे ह्या अँगलपासून हे जे दोन इंटिरियर अँगल आहे हे दूर आहेत म्हणून त्यांना म्हटलं गेलं रिमोट इंटिरियर अँगल. ओके, आता हा थेरम काय सांगतो की हा जो एक्सटेरियर अँगल असेल त्याचं मेजरमेंट या दोघांच्या ॲडिशन इतकं असेल. म्हणजे काय? अँगल ACD इज इक्वल टू, याला सिंगल व्हर्टेक्सने नाव दिलं तरी चालेल, अँगल ए म्हणा किंवा अँगल बी म्हणा किंवा तीन अक्षरी द्या, अँगल BAC प्लस अँगल ABC. ABC हाच एवढाच अर्थ आहे फक्त. एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट या दोन रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजरमेंटच्या ॲडिशन इतकं असतं. दोघांची बेरीज याच्या इतकी असते. यालाच म्हटलं जातं रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके, त्याला जोडून प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल आहे. ही प्रॉपर्टी काय सांगते की हा जो एक्सटेरियर अँगल असेल त्याचं मेजरमेंट जर या दोघांच्या ॲडिशन इतकं असेल, बरोबर आहे, या थेरमवरून आपण काय म्हणतोय, याचं मेजरमेंट दोघांच्या ॲडिशन इतकं आहे, याचाच अर्थ काय झाला की एक्सटेरियर अँगल इज ग्रेटर दॅन ऑफ ईच अँगल. हा ए पेक्षा पण मोठा आहे आणि बी पेक्षा पण मोठा आहे. म्हणजे काय? अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल BAC, अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल ABC. हा जो आहे हा प्रत्येक रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा एक्सटेरियर अँगल काय असणार आहे? मोठा असणार आहे, ग्रेटर असणार आहे. त्याला म्हटलंय प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल. ह्या दोनच थेरमवरती आपला पुढचा जो 3.1 प्रॅक्टिस सेट आहे तो अवलंबून आहे. आता याचं थोडंसं आणखी एक्सप्लेनेशन करतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. एक ठीक आहे जागा आपल्याला, पण तिथे घेऊ. बघा याचं काय होईल आणखी. ABC. आता मी ही साइड एक्सटेंड केली होती म्हणून अँगल इथे तयार झाला. मी जर साइड AC एक्सटेंड केली आणि इथे E घेतला तर इथे पण अँगल तयार होतो. बघा हा सुद्धा एक्सटेरियर अँगल आहे. हा सुद्धा काय एक्सटेरियर अँगल आहे. त्याच्यासाठी हा झाला ॲडजेसंट इंटेरियर अँगल आणि हे दोन झाले रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजेच काय, हा जो BCE आहे याचं मेजरमेंट सुद्धा या दोघांच्या ॲडिशन इतकं असणार आहे. मग आता या पॉईंट जवळ दोन एक्सटेरियर अँगल तयार झाले. इथे दोन, इथे दोन, इथे दोन, असे 6 एक्सटेरियर अँगल एका ट्रायंगलला तयार होतात. ओके, अजून थोडंसं सांगतो. इथे जर समजा इथे C आहे, जर समजा मी ही साइड एक्सटेंड केली असती आणि इथे मी समजा F नाव दिलं असतं तर अँगल ABF हा सुद्धा एक्सटेरियर झाला. त्याच्यासाठी हा ॲडजेसंट इंटेरियर अँगल झाला आणि हे दोन रिमोट इंटेरियर झाले. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं ठिकाण बदललं, लोकेशन बदललं तर रिमोट इंटेरियर अँगल पण वेगळे होतात. ह्या अँगलसाठी हा ॲडजेसंट होता आणि हे दोन रिमोट होते, पण याच्यासाठी तसं नाही होणार. याच्यासाठी हा ॲडजेसंट होईल आणि हे दोन रिमोट इंटेरियर अँगल होतील. हे लक्षात ठेवा. त्याचं ठिकाण बदललं की त्याचा अर्थ सुद्धा
बदलणार आहे. व्हिडिओ पॉज करा, फक्त डेफिनेशन किंवा हे जे नोटेशन मी लिहून दिले एका फिगरवरून ते लिहून घ्या. Okay, now see the first example. In triangle ABC, angle ACD is an exterior angle. Angle B is of 40 degree and angle E is of 70 degree. हा exterior असेल तर आपण सरळ वापरणार by using remote interior angle theorem. रिमोट इंटेरियर अँगल थेरम. तो काय सांगतोय? एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट दोन्ही रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन इतकं असेल. अँगल ए प्लस अँगल बी. देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू ए इज ऑफ 70 डिग्री प्लस 40 डिग्री. देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू 110 डिग्री. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. इन ट्रायंगल पी क्यू आर. आता इथे ट्रायंगल पी क्यू आर दिलेलं नाही आहे, आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागेल. दिस इज अ रफ फिगर. पी क्यू आर. पी इज ऑफ 70 डिग्री, क्यू इज ऑफ 65 डिग्री अँड वी हॅव टू फाइंड आर. आता ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते. सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of a triangle is 180 डिग्री. तिघांची बेरीज किती असणार आहे? 180. मग एक अक्षरी नाव द्या, काय अडचण नाही. अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180. P ची मेजरमेंट टाका 70 डिग्री, Q आहे 65 डिग्री आणि R आपल्याला माहीत नाही 180 डिग्री. या दोघांची ॲडिशन केली तर 135 डिग्री प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल R इज इक्वल टू 135 यातून जर सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर येतं 45 डिग्री. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. Okay, now see the next example. The measures of an angle of a triangle are x degree, x minus 20 degree, x minus 40 degree and we have to find out the measure of each angle. पुन्हा हाच फॉर्म्युला किंवा प्रॉपर्टी वापरावा लागणार आहे. Sum of measures of all angles of a triangle is 180 degree. x plus x minus 20 plus x minus 40 is equal to 180 degree. इथे डिग्री लिहिले तर चालेल, काय हरकत नाही, किंवा शेवटच्या स्टेप लिहिल्या. आता सगळ्यांची ॲडिशन आहे सरळ सरळ. मग जे सारखे असतील ते जवळ आणूया. एक्स अधिक एक्स म्हणजे किती झाले? 3x. इथे वजा 20 आहे, वजा 40 आहे, ॲडिशन होईल वजा 60.
बरोबर 180 डिग्री. हा -60 तिकडे जाताना प्लस होणार आहे. 3x इक्वल टू 180 डिग्री प्लस 60 डिग्री. ही डिग्रीचं फार टेन्शन घेऊ नका, शेवटच्या स्टेपला लिहिलं तरी चालतं. देअरफॉर 3x इक्वल टू दोघांची ॲडिशन केली तर 240 आणि 3ने जर याला डिवाइड केलं तर x इक्वल टू 80 डिग्री. 3ने डिवाइड करा, 8 त्रिक 24 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली आपल्याला 80. त्याच्यावरून दुसरे काढायचे. दुसरा आहे x - 20 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे 80. मग 80 - 20 इज इक्वल टू 60 डिग्री. आणि पुढचा आहे x - 40 इज इक्वल टू 80 - 40 इज इक्वल टू 40 डिग्री. सो द मेजर्स आर 80 डिग्री, 60 डिग्री अँड 40 डिग्री. बेरीज करून पहा. 80 60 140 अधिक 40 180. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. The measure of one of the angles of a triangle is twice the measure of the smallest angle. एक अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगलच्या डबल आहे. and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. एक स्मॉलेस्ट अँगल आहे मानून घेऊ आपण. let the smallest angle is x डिग्री. हे आपण ॲज्युम केलं. मग आता हा जो आहे सेकंड तो या स्मॉलेस्टच्या ट्वाईस आहे म्हणजे डबल आहे. देअरफॉर द सेकंड अँगल इज 2x. डिग्री नाही लिहिली तरी चालेल, बघू नंतर जो तिसरा आहे तो या स्मॉलेस्टच्या थ्राईस आहे. थ्राईस म्हणजे 3 पट. म्हणजे काय, देअरफॉर द थर्ड अँगल इज 3x. ओके. परत अगोदरची प्रॉपर्टी किंवा वापरली होती आपण, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तिन्ही अँगलची ॲडिशन किती असणार आहे 180. तिघांची बेरीज x + 2x + 3x. x + 2x + 3x इक्वल टू 180 डिग्री. सगळ्यांची ॲडिशन केली तर 6x इक्वल टू 180 डिग्री. हा 6ने डिवाइड करा. x इक्वल टू 180/6. देअरफॉर x इक्वल टू 30 डिग्री. 6ने जर डिवाइड केलं तर आन्सर 30 येणार आहे. x 30 आला, 2x काढा. 2x इक्वल टू 60 डिग्री. 3x 3 × 30 इज इक्वल टू 90. आपण शेवटी लिहू शकतो द अँगल्स आर 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. एक 30चा असेल, दुसरा 60चा आणि तिसरा 90चा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. From figure we have to find the measure of x, y, z. आता ही जर पेयर आपण पाहिली तर ही अँगल्स इन लिनियर पेयर आहे. अँगल EMN प्लस अँगल EMR इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेयर. अँगल्स इन लिनियर पेयर्स. अँगल्स इन लिनियर पेयर. व्हॅल्यू पुटअप करा. EMN आहे Z आणि हा आहे 140 डिग्री इज इक्वल टू 180. हा 140 तिकडे मायनस करा म्हणजे 40 उरेल. देअरफॉर Z इज इक्वल टू 40 डिग्री. ओके. नंतर ही पेयर पण आपल्याला अँगल्स इन लिनियर पेयर दिसते. अँगल TEN प्लस अँगल NEM
इज इक्वल टू 180 डिग्री आणि रिझन अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर्स. व्हॅल्यू पुटअप करा. TEN 100 डिग्री प्लस NEM म्हणजे y इज इक्वल टू 180 डिग्री. हा 100 तिकडे मायनस करा, 80 उरेल फक्त. देअरफॉर y इज इक्वल टू 80 डिग्री. दिस इज द सेकंड व्हॅल्यू. आता राहिला x. x काढण्यासाठी दोन पद्धती वापरता येतील. एक, या तिघांची बेरीज 180 दाखवून काढता येईल, किंवा हा जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे, मग आपण रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम वापरून पण काढू शकतो. मग आपण काय लिहिणार, बाय युझिंग रिमोट इंटेरियर अँगल थेरम, रिमोट इंटेरियर अँगल थेरम, किंवा तिन्ही अँगलचे ॲडिशन 180 ते वापरलं तरी चालेल. काय येईल पुढे मग, अँगल एक्स प्लस वाय इज इक्वल टू EMR. अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू अँगल EMR. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, तो एक्स तसाच ठेवा. वाय आपण आत्ताच फाइंड आउट केला आहे 80 डिग्री, आणि हा जो आहे EMR हा 140 डिग्री. 80 तिकडे मायनस करा, 60 उरेल. एक्स इक्वल टू 60 डिग्री. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. Okay, now see the next example 6. Line AB is parallel to line DE. AB parallel to line DE. This is given part. आता जर समजा AB लाईनची आपण DE लाईन जे पॅरलल आहे त्याची AD जर ट्रान्सव्हर्सल मानली, तर हा अँगल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगलची पेअर होते. अँगल BAD इज इक्वल टू अँगल ADE इज इक्वल टू 70 डिग्री. रिझन अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल थेरम जो आपण पाहिला आहे त्याच्यामुळे हे दोघांची व्हॅल्यू सारखी होईल. नंतर ट्रायंगल RDE मध्ये, इन ट्रायंगल RDE सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of a triangle is 180 degree. 180 degree. Therefore, angle DRE plus angle RDE plus angle DER इज इक्वल टू 180 डिग्री. DRE माहीत नाही आहे आपल्याला. अँगल DRE प्लस RDE जो आता आपण फाइंड आउट केला आहे 70. जो ADE आहे त्यालाच आपण RDE पण म्हणू शकतो. इथं आपण म्हणू शकतो फार झालं. दॅट इज अँगल RDE इज इक्वल टू 70 डिग्री. 70 डिग्री प्लस 40 डिग्री is equal to 180. Therefore, angle DRE plus या दोघांचे ॲडिशन 110 is equal to 180. 110 सबट्रॅक्ट करा. अँगल DRE is equal to 70 डिग्री. ओके. नंतर आता आपल्याला ARE काढायचं आहे. ARE आणि DRE ही अँगल्स इन लिनियर पेअर आहे. दोघांची ॲडिशन 180. अँगल ARE प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर्स. देअरफॉर ARE प्लस DRE जो आता आला आहे 70 डिग्री इज इक्वल टू 180. देअरफॉर
अँगल ARE इज इक्वल टू 110. याला दुसरा पण आपण वापरू शकतो, कोणता? एक्सटेरियर अँगलचा. एक्सटेरियर जो रिमोट इंटेरियर अँगल आहे त्यांची ॲडिशन एक्सटेरियर इतकी असते, त्याच्यावरून पण आपल्याला ते काढता येईल. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. In triangle ABC, bisectors of angle A. Suppose this is triangle ABC. Bisector of angle A and angle B intersect each other at point O. Angle C is equal to 70 degree. And now we have to find out angle AOB. Let angle CAB is equal to 2x and angle CBA is equal to 2y. Ray AO and ray BO are bisectors of angle CAB and angle CBA given. अँगल A म्हणजे CAB आणि अँगल B म्हणजे CBA. मग ते बायसेक्टर असल्यामुळे हा जो अँगल असेल हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील आणि मोठा अँगल पूर्ण आपण 2x घेतला तर हा प्रत्येकी काय असणार आहे, x आणि x. तसंच इकडे पण आहे, BO हा अँगल बायसेक्टर आहे, पूर्ण अँगल 2y घेतला तर ह्या प्रत्येकाचं मेजरमेंट y असणार आहे. आपल्याला ज्याची गरज आहे ते आपण घेऊया. अँगल OAB इज इक्वल टू अँगल CAB डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2x बाय इज इक्वल टू x. ओके. नंतर अँगल OBA is equal to angle CBA 2y upon 2 is equal to y. दोन्ही याला इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. ट्रायंगल CAB मध्ये इन ट्रायंगल CAB सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of triangle is 180 degree. Angle ACB plus angle CAB plus angle CBA is equal to 180 degree. अँगल CAB माहिती आहे 70 डिग्री प्लस CAB म्हणजे 2x प्लस 2y इज इक्वल टू 180. हा 70 जर तिकडे मायनस केला आणि हा 2 कॉमन काढला तर 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू, हा 70 मायनस करा 110. या 2 ने डिवाइड करा, देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू 55 डिग्री. x प्लस वाय इज इक्वल टू 55 डिग्री. याला इक्वेशन फार झालं तर 2 म्हणून ठेवा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचं बघूया. ओके, नाउ सी द नेबरिंग पार्ट. इन ट्रायंगल OAB sum of measures of all angles of a triangle is 180 degree. So angle AOB plus OAB plus OBA is equal to 180. Put the values. AOB प्लस, आता आपण इक्वेशन बरोबर म्हणू शकतो x प्लस वाय इज इक्वल टू 180 फ्रॉम इक्वेशन 1. पण x प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 55. देअरफॉर अँगल AOB प्लस 55 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम इक्वेशन 2. आता हा 55 मायनस करा, देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 125 डिग्री. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो.
Okay, now see the next example. AB is parallel to CD. Ray PT and QT are the bisectors of these angles. So then we have to prove that angle PTQ is equal to 90 degree. जे मागचं सोडवले सेम त्याच पद्धतीने सोडवावं लागेल. बघा, let angle BPQ is equal to 2x and angle PQD is equal to 2y. Ray PT and QT are bisectors of angle BPQ and angle PQD respectively. क्रमाने त्याचे बायसेक्टर्स आहेत. हा गिवन पार्ट आहे. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर हा जर बायसेक्टर असेल आणि पूर्ण अँगल जर 2x असेल तर हा छोटा प्रत्येकी x चा असणार आहे. आणि हा पण जर PQD आपण 2y मानलाय तर हे दोन छोटे प्रत्येकी y चे असणार आहेत. मग काय होईल, आपल्याला ज्याची गरज आहे ते घेऊया फक्त आपण. अँगल TPQ is equal to angle BPQ upon 2x upon is equal to 2x upon 2 is equal to x. Angle PQT is equal to angle PQD upon 2 is equal to 2y upon 2 is equal to y. Equation number 1. पुन्हा आता AB पॅरलल CD आहे आणि त्यांची जर ही ट्रान्सव्हर्सल मानली तर BPQ आणि PQD ही इंटेरियर अँगलची पेअर तयार होते. आणि जेव्हा लाईन्स पॅरलल असतात त्यावेळेस इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. मग आपण काय म्हणणार, AB पॅरलल CD, दिस इज गिवन पार्ट. AB पॅरलल CD. Therefore angle by using interior angle theorem, by using interior angle theorem, angle BPQ plus angle PQD is equal to 180. Therefore 2x plus 2y is equal to 180. 2 कॉमन काढा. 2 into bracket x plus y equal to 180. 2 ने डिवाइड करा. Therefore x plus y is equal to 90 degree. Equation number 1. मग आता लहान ट्रायंगलचा विचार करा. इन ट्रायंगल PTQ sum of measures of all angles of a triangle is 180 degree. मग तिघांची बेरीज करा. अँगल PTQ प्लस अँगल TPQ plus angle PQT is equal to 180 degree. Therefore angle PTQ plus x plus y equal to 180. पण x plus y ची व्हॅल्यू 90 आहे. Angle PTQ plus 90 degree is equal to 180 degree from equation 1. हा 90 जर तिकडे मायनस केला, therefore measured angle PTQ is equal to 90 degree. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फ्रॉम फिगर फाइंड A B C. आता 70 वरून B मिळेल कारण हे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. Angle B and angle 70 degree are vertically opposite angles. Therefore angle B is equal to 70 degree. नुसतं B म्हटलं तरी चालेल.
बी इज इक्वल टू 70 डिग्री. इक्वेशन नंबर 1. नंतर सी आणि 100 हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे. अँगल सी अँड अँगल 100 डिग्री आर angles in linear pairs. Therefore, angle C plus angle 100 degree is equal to 180. इथे नुसतं 100 लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. आणि इथे अँगलच्या ऐवजी पुढे C ची व्हॅल्यू C इज इक्वल टू 100 मायनस करा 80 डिग्री. नंतर तिघांचा विचार केला तर याच्यावरून आपण द सम इन ट्रायंगल सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 degree. Therefore, A plus B plus C is equal to 180. Therefore, A plus 70 degree plus 80 degree is equal to 180. Therefore, A plus 150 degree is equal to 180. 150 minus करा 30 remaining. A is equal to 30. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. टीचिंग आवडलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.